जय श्रीराम. श्री तुकामाई यांनी दिलेली 4 वरदानं आपण वाचत होतो. बापूसाहेब मराठे आपल्याला सांगतायत. तर कांदिवलीचे एक पोस्टमास्तर आहेत. आता 82-85 वय असेल त्यांचं. त्यांचा गीतेचा आणि उपनिषदांचा गाढा अभ्यास 40 सालापासून महाराजांकडे यायला लागले तेव्हा मालाडलाच होते पोस्टमास्तर म्हणून. चांगले तयारीचे गृहस्थ. त्यांनी कांदिवलीला घर बांधलं. त्यांची पत्नी वारली होती. 2 मुलगे 2 सुना आणि हे कांदिवलीला रिटायर झाल्यावर राहायला लागले. पोस्टात सर्वात कमी पेन्शन असतं, त्यामुळे पेन्शन बेताचं, मुलाची कमाई ही बेताची आणि महागाई अशी वाढायला लागली. त्यांनी महाराजांना विचारलं, महाराज, गीता आयुष्यात कशी आचरावी याचं सार तुम्ही आम्हाला 2 शब्दात सांगा. महाराजांना सुद्धा हे केवढं मोठं साकडं आहे. महाराज म्हणाले, गिळायला शिकावं. गीतेतील श्लोक असा, मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णा सुख दुःखदा आगमापायिनो अनित्या तांस्तितिक्षस्व भारत. म्हणजे गिळायला शिका हे सार आहे. म्हणजे जी काही स्थिती येईल ती गिळायला शिकायचं, त्याचा विषाद मानायचा नाही. माझं मी भोगून मोकळं व्हायला हवं. तर या गृहस्थाचा प्रपंच सुरू होता. उत्पन्न बेताचं, महागाई वाढलेली. त्यावर असा विचार झाला की एखाद्या सुनेनं नोकरी करावी का, कारण फार ओढ होऊ लागली. थोरली सून होती, ती BA विथ सोशिओलॉजी पास झाली होती आणि त्याच वेळी सरकारची समाज कल्याण खात्याची जागा रिकामी झाली. त्याच्याकरता अर्ज मागवले होते आणि तिथे सोशिओलॉजीचेच ग्रॅज्युएट हवे होते. तेव्हा सुनेनं विचारलं की अशी जाहिरात आली आहे, मी त्या जागेला पात्र आहे, इलिजिबल आहे, तर अर्ज करू का. घरच्या सर्वांच्या मते ठरलं की अर्ज करावा. तिने अर्ज केला, तिची निवड झाली, तिची नोकरी सुरू झाली. तिथे तिचं कामही सर्वांना आवडायला लागलं. घरात पैसा येऊ लागला. नोकरीमुळे सकाळी 10 ते 6 घरी नसायची. तिला मुलगा होता, तो घरीच असायचा. ही नोकरी स्थिर झाली. घरी पैसे येऊ लागले. चांगल्या माणसात तिचा वावर होऊ लागला. पण घरी धाकट्या सुनेवर कामाचा जास्त ताण पडू लागला आणि मग हेवा दावा मत्सर सुरू झाला. धाकटीला वाटलं आम्ही जन्मभर असेच रांधावाडा उष्टी काढा, यातच आमचा जन्म जायचा. आणि मोठीला बाहेर पॉप्युलरिटी मिळालेली. तिचं सगळं चांगलं आहे आणि मी कमनशिबी, असा सगळा धाकटीच्या मनाचा खेळ. ती बोलत नव्हती पण मनात हेच. आणि मोठीची चढती कमान. मत्सराने असा पेट घेतला आणि मोठीच्या मुलाच्या हातून काहीतरी आगळी घडली आणि राग काढण्याच्या भरात धाकटीने मुलाला जोरात मारले, बडवले. हे गृहस्थ म्हणजे कुलकर्णी बाहेर बसले होते. त्यांनी ते पाहिलं. ते आत येऊन सुनेला म्हणाले, सुनबाई, तुझ्या मनात काहीतरी आहे, त्याचा राग तू या मुलावर काढतेस. तुला फार कष्ट पडतात बरं का. आपण माणूस ठेवूया, पण तू या मुलावर राग काढू नकोस, ते योग्य नाही. अशी त्यांनी तिची थोडी हजेरी घेतली. त्यावेळी ती गप्प बसली. आता ही गोष्ट कशी कळली ते सांगतो. हे कुलकर्णी आले होते गोंदवल्याला. सकाळी 8 ते 12 आणि दुपारी 2 ते 6 नेटानं जपाला बसत. त्यावेळी त्यांचं वय 75-76 होतं. माझा त्यांचा थोडा परिचय होता. मग विचारलं, तुम्ही काही संकल्प करून आलात का. पुष्कळ लोक इथं असे येतात की कमीत कमी इतका जप करायचा आणि संकल्प पूर्ण करून जातात. या स्थानाची तशी महती आहे, संकल्प होतोच तसा पूर्ण. कुलकर्णी म्हणाले, हो, ठरवून आलोय. मी विचारलं, काही संकट आलं आणि ते निवारण्याकरता हा संकल्प केलात का. म्हणाला, नाही हो, संकट आलं होतं, महाराजांनी ते निवारलं म्हणून केला संकल्प. मी विचारलं, मग मला ते संकट कळू शकेल का. मग त्यांनी हे सगळं मला सांगितलं. तेच मी तुम्हाला सांगतोय. तर कुलकर्णी सुनेला बोलले. तेव्हा तिनं ऐकून घेतलं. पण संध्याकाळी पतिराज घरी आल्यावर ती खट मीठ लावून सांगितलं की आपले वडील मला असं असं बोलले. मी इतक्या खस्ता खात असताना असं मला ते बोलले. आता ऑफिसमधून आल्यावर आपण वैतागलेलं असतो. त्यात हिनं असं आगीत तेल ओतल्यावर भडका झाला. त्याच्या डोक्यात तिडीक भरली. त्यानं धुणं वाळत घालायची काठी हातात घेतली आणि दांड 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 पाय आपटत वडिलांच्या समोर आला आणि त्यांना मारायलाच धावला. म्हणाला, माझी बायको इतकी खस्ता खाते, तुम्हाला त्याची जाण नाही. त्याचा तो आवेश पाहून कुलकर्णीही उठून उभे राहिले आणि काही बोलणार इतकात त्यांची नजर दाराकडे गेली. पाहतात तर काय,
दारात महाराज उभे. त्यांना एकदम महाराजांचे शब्द आठवले, गिळायला शिकावं. त्यांच्या ओठावर मुलाला बोलण्यासाठी आलेले शब्द त्यांनी गिळले. त्यांचा शांतपणा पाहून मुलगाही शांत झाला आणि मग त्यांनी सर्वांनी बसून त्या समस्येवर तोडगा काढला. धाकट्या सुनेला मोठ्या सुनेनं मुलगा सांभाळण्याबद्दल पैसे द्यावेत. मोठ्या सुनेला त्यांनी समजाविले की धाकटी सून मुलाचे अतिशय चांगले करते, शिवाय मूल बाहेर कुठेतरी ठेवण्यापेक्षा घरात राहिल्यानं आजोबांचंही लक्ष राहतं आणि सांभाळणंही सोपे पडते. धाकट्या सुनेलाही त्यांनी समजावलं की तो मुलगा जास्त वेळ तिच्याजवळच असल्याने तिलाच खरे त्याचे सुख आणि प्रेम मिळत आहे. शिवाय मोठ्या सुनेची नोकरी घरात जास्त पैसे येण्यासाठीच असल्याने मुलाला सांभाळण्याचे कामही घरासाठीच असल्यासारखे आहे व आता तिला त्याचे पैसेही मिळत असल्याने तीही नोकरी करत असल्याप्रमाणे तिलाही मान व आर्थिक स्वातंत्र्य मिळेल. अशा प्रकारे कुटुंबावर आलेले संकट महाराजांच्या केवळ गिळायला शिकावं या उपदेशाचं पालन केल्याने टळले. त्याची कृतज्ञता म्हणून त्यांनी येथे येऊन जप करण्याचा संकल्प केला आहे. आता पुढली आठवण उद्या सांगेल. कुटुंबावर आलेले संकट महाराजांच्या केवळ गिळायला शिकावं या उपदेशाचं पालन केल्यानं टळलं. आपल्यालाही या गोष्टीचा बऱ्याच वेळा अनुभव आला असेल की ओठापर्यंत आलेले शब्द आपण गिळतो आणि गिळल्यावर आपल्याला कितीतरी समाधान मिळतं आणि प्रत्यक्ष महाराज आपल्या अवतीभोवती आहेत, आपल्याला ते शिकवत आहेत याची आपल्याला अनुभूती येते, जाणीव होते. तर जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय जय. महाराज की जय जय जय. रघुवीर समर्थ. श्री राम श्री राम श्री राम.